राज्याचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांची सामनाच्या माध्यमातून देण्यात आलेली सडेतोड आणि रोखठोक मुलाखत पाहूया. प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावानं मागे घेण्यात आलं. मोदी यांच्या काळामध्ये पठाणकोट झालं, मोदी यांच्या काळामध्ये पुलवामा झालं. ती आले, आपल्या लोकांना आपल्या डोळ्या देखत गोळ्या घालून निघून गेले. अरे गेले कुठे ते लोक? असं मग नेमकं काय घडलंय ते गुलदस्त्यात आहे की सैन्याचे पाय तुम्ही का ओढलेत? देशाच्या प्रतिष्ठेपुढे व्यापार महत्वाचा आहे. त्यांनी निवडणुकीचा व्यापार केलेला आहे, सत्तेचा व्यापार केलेला आहे, आता देशाचाही व्यापार करतायत. ज्याला 75 वर्ष झाले त्यांना कोणत्याही सत्तेच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. 75ची शाल भागवतजींनी घातलेली आहे. जसा पंडित नेहरू नंतर एक प्रश्न होता, आफ्टर नेहरू हू? आज भाजपला पंतप्रधान आहे, भाजपला गृहमंत्री आहे, भाजपला संरक्षण मंत्री आहे, पण देशाला पंतप्रधान नाहीये, देशाला गृहमंत्री नाहीये, देशाला संरक्षण मंत्री नाहीये. छत्तीसगड आणि झारखंडच्या जंगलामध्ये अशा तऱ्हेने उद्योगपती घुसलेले आहेत. उद्या तुमच्या घरामध्ये वीज पण एकच माणूस देणार, तुमच्या गाड्या पण तोच देणार, तुमच्या घरातलं सगळं काही तोच देणार. त्याचे तुम्ही गुलाम किंवा अंकित होणार. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा लँड स्कॅम या धारावी पुनर्वसन प्रकल्पातून सुरू होतो आहे. धारावीच्या बाजूला जे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सची जागा आहे तिकडे अहमदाबादला जाणाऱ्या बुलेट ट्रेनचं स्टेशन हा निवड योगायोग समजायचा का? महाराष्ट्रात खास करून मुंबईत आणि मुंबईच्या आसपासच्या उपनगरामध्ये लादलेल्या हिंदी सक्ती विरोधामध्ये महाभारत घडताना दिसतं. आमचं मारुती स्तोत्र आहे ना, आम्ही मारुती स्तोत्र म्हणतो, तुम्ही हनुमान चालीसा म्हणणार. देव एकच आहे तो. 20 वर्षाच्या कालखंडानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले. गुजरातमध्ये आम्ही गुजराती आहोत पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत. बंगालमध्ये आम्ही बंगाली आहोत पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत. मुंबई महाराष्ट्रात राहील असं आपल्याला खात्री आहे? कोणाची माहिती आहे? मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची, बघू आपण.